साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली रेल्वे स्टेशन लगत साकारत आहे समर्थ साई रेसिडेन्सी 6 मजली रेरा रजिस्टर इमारत। तुमच्या घराचं स्वप्न आम्ही पूर्ण करणार। साईट पत्ता समर्थनगर रेल्वे स्टेशन नजीक, तालुका कणकवली, जिल्हा सिंधुदुर्ग। सावंतवाडीमध्ये जो आरोग्याचा प्रश्न होता आणि ज्याच्याबद्दल कायम टीका केली जात होती माननीय दीपक भाई केसरकर यांना आज चोख उत्तर दिलेलं आहे। कारण आज जो प्रश्न होता, तिढा होता काही घराण्यांच्या विषयाबाबतचा, हा आज कोर्टातून मार्गी लागलेला आहे। आणि त्यामुळे भाईंचं जे स्वप्न होतं की सावंतवाडीमध्ये आरोग्य सुविधा व्हावी, स्पेशालिस्ट हॉस्पिटल, मल्टी स्पेशालिस्ट हॉस्पिटल पूर्णत्वात यावं, हे भाईंनी आज करून दाखवलेलं आहे। आणि त्याबद्दल आम्ही सर्वजण शिवसेनेतर्फे भाईंचं खूप खूप अभिनंदन करतो। आणि कालच जे भाई बोलले होते की माझी टर्म पूर्ण होईपर्यंत मी जी कामं घेतलेली आहेत, विकास कामं, ती पूर्ण करणार आहेत। आणि त्याचंच म्हणजे ताजचं असू दे किंवा आयुषचं असू दे किंवा हा आजचा जो कार्यक्रम आहे स्पेशालिस्ट हॉस्पिटलचा, हा भाईंनी खरोखरच पूर्णत्वास नेला आहे। त्यामुळे खरोखरच सर्व जनता ही भाईंच्या पाठीशी ठाम उभी आहे आणि भाईंना त्यांचं उदंड प्रेम मिळणार आहे। निश्चितपणे मी दीपकभाई केसरकर साहेबांचे अभिनंदन करतो। आमदार कसा असावा हे त्याचं उत्तम उदाहरण आहे। मल्टी स्पेशल हॉस्पिटलचा जो तिढा होता जागेवरनं, मग आमच्यासारखा जर माणूस असला असता तर हा विषय त्यांनी कधीच सोडून दिला असता, पण दीपकभाईने हा विषय कधीच सोडला नाही। त्यांनी त्याचं सातत्य ठेवून आज त्यांनी विजय मिळवला। कोर्टाने जरी निर्णय दिला तरी मी हा दीपकभाईंचाच विजय समजतो। आणि आज त्याने या मतदारसंघातील जनतेचे जे आरोग्याचे जे हाल होत होते त्याच्यातनं आज जनतेला त्यांनी दिलासा दिलेला आहे। आणि हे जनतेचे आशीर्वाद त्यांच्या मागे कायम निश्चितपणे राहतील, यात कोणत्याही शंका नाही। त्याचप्रमाणे जो आयुष्याचा जो विषय होता तो सुद्धा आज आम्ही नगरपालिकेमध्ये त्याला सुद्धा मान्यता दिलेली आहे की भाडं हे सुद्धा आम्ही नगरपालिकेत त्यांना माफ करण्याचा ठराव घेतलेला आहे, पण ते सुद्धा येईल। अशा प्रकारे एक दूध शर्करा योग असा दीपकभाईमुळे आज या मतदारसंघाला मिळालेला आहे। तसेच शिरोडा वेळागेतील हे पंचतारांकित हॉटेल आहे, ते सुद्धा दीपकभाईंनी जवळजवळ आज 10 वर्ष ते प्रयत्न करतात आणि त्यांच्या प्रयत्नांना सुद्धा ते यश आलेलं आहे। त्याच्यामुळे एकदम जर म्हणायला गेलं तर आता ही जनता आज दीपकभाईंना एवढे आशीर्वाद देत असतील ते विचार करण्याची ही पलीकडची गोष्ट आहे। त्यामुळे दीपकभाई केसरकरांचं मी परत एकदा मनापासून हार्दिक अभिनंदन करतो।